त्यातील अश्रू त्यांनी मायेच्या ममतेनेच टिपले. नागपूर विद्यापीठाचं माजी सिनेट सदस्यत्व, अमरावती विद्यापीठाच्या कार्यकारिणीचं सदस्यत्व, स्वर्गीय गणेशदास राठी शिक्षण समितीचं अध्यक्षपद, माजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद, जगदंबा कुष्ठधामाच्या कार्यकारिणीचं सदस्यत्व. या बिरुदावली डॉक्टरी पेशा बरोबरीनेच त्यांनी मिरवल्या. पण त्याहूनही पुढे जाऊन एक माणूस म्हणून ते जीवनाच्या कसोटीत खरे उतरले. मोतीलालची एक मनानं फार मोठी माणसं, एक स्वभावानं फार चांगले. कोणताही माणूस तिथं गेला, नेरपिंगळे असो का नेरपिंगळीचा परिसराचा असो, त्यांना जिव्हाळ्यानं त्यांची वैद्यकीय सेवा करू, त्यांना जास्तीत जास्त कसं सहकार्य करता येईल ही त्यांची नेहमीच भावना राहत होती. आणि या गावाचं भूषण म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. कारण अनेक लोक आहेत, अनेक वैद्यकीय सेवा करण्यावाले डॉक्टर आहेत, परंतु ते पैशाच्या लोभावर असल्यामुळं नेरपिंगळीला आपल्या मातृभूमीला विसरलेले असतात. परंतु मोतीलालजी राठी हे असं व्यक्तिमत्व होतं का त्यांनी नेरपिंगळीसाठी आपलं संपूर्ण जीवन, आपलं प्रेम, आपला जिव्हाळा, आपला आदर आणि या जडणघडणीमध्ये सतत सहकार्य केलेलं आहे. आपलं आयुष्य समुद्र किनारीच्या वाळूवरील पावलांच्या ठशांसारखं असतं, लाटेबरोबर पुसलं जाणार. पण अनेकांच्या जीवन नौका किनाऱ्याला लावणारा समुद्र होणं एखाद्याला जमतं. डॉक्टर मोतीलाल राठींसारखं. समाजसेवाव्रत सांभाळताना कधी कुठे कुटुंबाला थोडं मागं टाकलंही असेल त्यांनी, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून निवृत्ती मात्र घेतली नाही. अशा व्यक्तिमत्वांची प्रकृतीच वेगळी असते. ते असतात ओल्या दवासारखे. तुम्हा आम्हाला ओलावा देतात, चिंब भिजवतात आणि स्वतः मात्र परिस्थितीच्या सूर्याच्या प्रखरतेत वाफ होऊन उडूनही जातात आणि आपल्याला पत्ताही लागत नाही. अर्थात डॉक्टर मोतीलालजींचे दोन्ही सुपुत्र डॉक्टर प्रवीण राठी, डॉक्टर प्रतीक राठी, दोन्ही स्नुषा, संपूर्ण कुटुंब हा परिवारच वैद्यकीय सेवेला वाहिलेला. मोतीलालजींचा बोलघेवडा स्वभाव जितका समोरच्याला आपलंसं करणारा, तितकंच त्यांचं सेवाव्रत भारावून टाकणारं. माझे आजोबा हे मोतीलाल राठी. त्यांचे आम्ही सोनू, मीनू आणि मन्नू हे तिघी नाती. आमच्या आजोबांची गोष्टीही निराळी. आमच्या लहान मोठ्या गोष्टींवर नेहमी वाजवतात टाळी. गावाभरात आहे आमच्या गावाभरात आहे लोकांना आमच्या आजोबांचा सन्मान. आम्ही करतो त्यांचेच गुणगान. देवा, मला सूर्य नाही व्हायचं, पण एक ठिणगी मी नक्कीच होईन. भुकेसाठी तळमळणारी, प्रत्येक चूल पेटवणारी. मला चंद्रही नाही व्हायचं, पण किरण शलाका मी नक्कीच होईन. होरपळलेल्या मनांची काहिली मिटवणारी. मला मातीचे कणकर, ज्यातून जीवन जन्म घेतं. मला पावसाचे थेंब कर, ज्यातून जीवन अमृत पितं. मी वारा, मी सागर, मी वात्सल्याची घागर. मनामनात घुमणारा मी निस्वार्थी जागर. मी कधी साहित्याच्या ऐरावताची झूल होईन, कधी रुग्णाला बरं करण्यासाठी हट्टी मूल होईन. फुललो, उमललो आणि नंतर कोमेजलो जरी, तरी अनंत काळ सुगंध देणारं बकुळीचं फूल होईन. आणि हेच डॉक्टर मोतीलाल राठींविषयी म्हणता येईल. या बकुळ फुलाचा सुगंध मनामनात असाच घमघमत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.